आज आहे बुधवार आणि आज आहे सर्वात मोठी देवशयनी आषाढी एकादशी। ही एकादशी आषाढ महिन्यात शुक्ल पक्षामध्ये येत असते। या एकादशीपासून तर कार्तिकी एकादशीपर्यंत श्रीहरी विष्णू योग निद्रेमध्ये जातात। म्हणून या दिवशी आपल्याला घरातून अशी एक वस्तू बाहेर फेकायची आहे, ज्यामुळे श्रीहरी विष्णूबरोबरच माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात। कारण योगनिद्रेमध्ये श्रीहरी विष्णू झोपलेले असतात, त्यामुळे हे योगनिद्रेमधून उठतात, ती म्हणजे देव उठणी एकादशीला। जवळजवळ 4 महिने श्रीहरी विष्णू योगनिद्रेमध्ये असतात। म्हणून या सर्व भाविकांची व सर्व विश्वाची जबाबदारी शिवशंकर यांच्याकडे सोपवली जाते। कारण भगवान विष्णू श्रीसागरात शयन करतात, याला चतुर्मास म्हटले जाते। कारण पहा, आषाढी एकादशी ही सर्वात महत्त्वाची आणि सर्वात श्रेष्ठ मानली गेलेली आहे। विठ्ठल रुक्माई व श्रीहरी विष्णू यांची सेवा, उपासना, अभिषेक भक्तिभावाने केला जातो। आषाढी एकादशी व्रत केल्याने सर्व 24 एकादशी केल्याचे पुण्यफळ आपल्याला लाभत असते। म्हणून अत्यंत शुभ दिवशी भक्तिभावाने श्रीहरी विष्णू, विठ्ठल रुक्माई आणि माता लक्ष्मीला तुम्ही सेवा, उपासना 12 वाजेपर्यंत करू शकता। आणि दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे, तर उपवास कसा सोडावा? तर पहा, उपवास सोडत असताना सर्वात प्रथम जो नैवेद्य आपण एकादशीच्या दुसऱ्या दिवशी नैवेद्य आपण देवाला अर्पण करत असतो, तर तो नैवेद्य आपल्याला ग्रहण करायचा आहे। आणि गुरुवारचा उपवास तुम्हाला फळाहार खाऊन सोडायचा आहे। फक्त फराळच खायचा आहे आणि जे फराळाचे वस्तू आहेत त्याच खायच्या आहेत। आणि पहा, ही जी एकादशी आहे ही अत्यंत शुभ मानली जाते, कारण वर्षातून सर्वात मोठी एकादशी आहे। म्हणून आपल्या जीवनामध्ये कितीही प्रखर पितृदोष असेल, तो कमी करण्यासाठी, या जीवनातील प्रखर पितृदोष कमी करण्यासाठी या दिवशी ब्राह्मणांना दानधर्म नक्की करावा। म्हणून आपल्याकडून झालेले नकळत कळत जे पाप आहे त्यातून आपली सुटका होत असते। आणि या अत्यंत शुभ दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांना प्रसन्न करून घेण्याकरता जे आपण मनाभावातून काही उपाय करत असतो, त्याचे निश्चितच फलश्रुती आपल्याला मिळत असते। आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय एक प्रभावशाली उपाय सांगणार आहे की आपल्याला घरातून अशी एक वस्तू बाहेर फेकायची आहे। ही फेकल्यामुळे घरातील जो वास्तुदोष आहे, नकारात्मकता आहे किंवा घरामध्ये भरपूर संकट विघ्न यायला लागतात, अशा जागेवरून आपण जाऊन येतो की एखादी जागा बघण्याकरता जात असतो, तिथून आल्यानंतर आपल्याला थोडीशी ताप यायला लागते किंवा शरीरामध्ये एक कडकडी निर्माण होते किंवा डोळे जळजळ करायला लागतात आणि मुलाला नजर लागत असते किंवा तो जास्त प्रमाणात रडत असतो। घरामध्ये जर वास्तुदोष तयार झाला, नकारात्मकता तयार झाली, तर हे सगळं कार्य जे आहे किंवा हे घटना ज्या आहेत त्या घडायला लागतात। हे सर्व दोष आपल्या जीवनामधून कायमचे निघून जावे, घरामध्ये शत्रुपीडा, वाईट शक्ती, नजरबाधा, वाईट शक्ती, शत्रुपीडा, शत्रुदोष हे घरामध्ये न निर्माण व्हावे, त्यासाठी आपल्याला घरातून ही वस्तू फेकायची आहे। तर पहा, बरेच घरामध्ये लहान बाळं असतात, भरपूर किरकिर करत असतात, संकट विघ्न द्यायच्या मागे येत असतात किंवा कोणते काम करायला जातो, नोकरीमध्ये प्रगती होत नाही, लग्न कार्य चांगल्या ठिकाणी घडत नाही, घरामध्ये पती पत्नीमध्ये जे वाद आहे ते सारखे एकामागून एक होत असतात। एक दिवस झाले की सणाच्या दिवशी दररोज भांडणं होत असतात। तर पहा, अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, एकादशी असेल, अशा तिथींना रोज भांडणं होतात किंवा वादविवाद व्हायला लागतात। म्हणून या सर्व सुटका होण्यासाठी आपल्याला अत्यंत शुभ दिवशी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे। तर पहा, सर्वात प्रथम आपल्याला जे काळे तीळ आहे, त्याचबरोबर जी पिवळ्या रंगाची मोहरी आहे आणि जिरे जे आहे, तर आपल्याला चिमूटभर घ्यायचे आहे तिन्ही वस्तू। आणि सर्वात प्रथम घरातील जे लहान बाळ आहे, तर त्याच्या अंगावरून डोक्यापासून तर पायापर्यंत 7 वेळा उतरून घ्यायचा आहे। त्यानंतर घरातील ज्येष्ठ व्यक्ती आहे त्यांच्या अंगावरून 7 वेळा उतरून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आजारी व्यक्ती आहे त्यांच्या अंगावरून 7 वेळा उतरून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला ही जी वस्तू आहे ही सर्वात शेवटी आपल्या अंगावरून उतरून घ्यायची आहे। तर पहा, हे उतरून घेत असताना जेव्हा तुम्ही वस्तू घेत आहात, तर सगळ्याला वेगवेगळ्याच वस्तू असाव्यात अशा पद्धतीने तुम्हाला घ्यायच्या आहेत। आणि ह्या वस्तू तुम्हाला चौरस्त्यामध्ये फेकून द्यायच्या आहेत। मागे वळून न बघता तुम्हाला हे फेकून द्यायचे आहे आणि घरामध्ये यायचं आहे। उंबरवट्यावर तुम्हाला पाय धुवायचे आहे आणि घरामध्ये प्रवेश करायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला एक भाकर तयार करायची आहे, ज्वारीची किंवा बाजरीची। आणि घरामध्ये जो लहान बाळ आहे ते किरकिर करत असेल, तर त्यांच्या अंगावरून तुम्हाला
ही भाकर काजळ लावायचा आहे भाकरीला आणि ही 7 वेळा उतरून घ्यायचा आहे आणि ही जी भाकर आहे ही चौरस्त्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे. तर पहा ही जी भाकर आहे तर ती ओलांडल्या न गेली पाहिजेत अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायची आहे. तर पहा मुलाचा जो वास्तुदोष आहे किंवा नकारात्मकता लागलेली आहे किंवा नजरपिडा लागलेली आहे किंवा भरपूर प्रमाणात मुले किरकिर करत असेल तर हे सर्व संकट विघ्न दूर होऊन आपल्या घरामध्ये कायमची नजरपिडा नजरदोष किंवा वास्तुदोष दूर होत असतात. असा एक उपाय नक्की करून पहा. घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात राहील. घरातील 7 पिढ्याचे दारिद्र्य होईल. असा एक उपाय नक्की करून पहा. श्री स्वामी समर्थ.